जालन्यातील संजयनगर भागातील कुंटणखानावर धाड, एका आंटीसह 3 वेश्यांना रंगेहात पकडले. कदम जालना पोलिसांची कारवाई. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या महिलांना हेरून त्यांना वाम मार्गाला लावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या संजयनगर भागातील आंटीचा कदम जालना पोलिसांनी पर्दाफाश करून कुंटणखाना उद्ध्वस्त केला आहे. जुना जालन्यातील संजयनगर भागातील जयस्वाल नामक महिला स्वतःच्या घरात कुंटणखाना चालवित असल्याची माहिती कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एक बनावट ग्राहक पाठवून या कुंटणखान्यावर काल 24 डिसेंबर रोजीच्या रात्री कारवाई केली आहे. या कुंटणखान्यावर ग्राहकांना वेश्यागमन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या 3 महिला आढळून आल्या आहेत. या कारवाईत या कुंटणखान्याची मालकीन जयस्वाल हिला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता घरात कंडोम पाकिटाचा साठा आणि रोख रक्कम आढळून आली आहे. सदर आंटी ग्राहकांकडून 1000 रुपये घेऊन त्यातील 700 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित 300 रुपये पीडित महिलांना देत असे आढळून आलेल्या 3 पीडित महिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यातील दोघी पतीपासून विभक्त आहेत. या कुंटणखान्यावर कारवाई करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, किशोर वनवे मोरे यांच्यासह हवालदार सदा राठोड, महिला हवालदार प्रतिभा पंडुरे, पाईकराव, रेखा वाघमारे, पोलीस नाईक बाबा गायकवाड, कैलास चेके, तराळ चव्हाण आदींनी ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी कदम जालना पोलिसांनी आंटी विरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक प्रतिबंधित अधिनियम 1956 च्या कलम 3, 4, 5 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.